पूर्ण बहुमत मिळाले, मात्र अद्यापही मुख्यमंत्री आपला निश्चित झालेला नाहीये. आज दिल्लीमध्ये देखील बैठका होत आहेत. असं आहे की ज्या वेळेला अलायन्स असतं 3 पार्ट्याचं किंवा 2 पक्षाचं, त्यावेळेला सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो, समजूत काढावी लागते आणि मग एकत्रितपणे जो आहे निर्णय घ्यावा लागतो, म्हणून वेळ लागतो. काही वेळेला आपल्याला पाहिलेला आहे, आपण महिना सुद्धा वेळ लागलेला आहे. त्या मनाने हा वेळ काहीच नाहीये, 2-4 दिवसात. आणि मला असं वाटतं की 2-4 दिवसामध्ये आणखी शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे उरकले जातात. काही फॉर्म्युला ठरलाय साहेब, कुठल्या पक्षाचे किती मंत्री असतील? आज जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असेल ते. हे स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणारे स्वाभाविक आहे. एकनाथ शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री पद घेणार नाही, ते कशा पद्धतीची चर्चा? त्याची मला काही कल्पना नाही. शिंदे साहेब स्वतः ठरवतील काय करायचं. आपण फडणवीस तरी देखील जातीचा एक समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे. असं काही होणार नाही. असं आहे, 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री. परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन, परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचंय. फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते, पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे 100% त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं. त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही. किंबहुना सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, शक्ती पाठीमागे उभं केली आहे. म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करतायत. आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे निरर्गल जे आहेत सुरू आहे. पक्षावर गदा येऊ नये म्हणून काम केलं. आता मला एक सांगायचं, मशीनवर डाऊट घेता बरोबर आहे. मग मला 56-57 हजाराचं लीड होतं 19 साली आणि जरांगे वगैरे जे आहे माझ्या शेवटच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये रात्री 2 वाजेपर्यंत फिरत राहिले आणि मला कल्पना होती की याचे हे मतदान जे आहे माझं, जे मला कदाचित 1 लाखावर माझं मतदान जायला पाहिजे होतं, मांजरपाडा पाणी वगैरे, परंतु माझं मतदान मला मताधिक्य कमी झालं 27,000. कशामुळे झालं? कारण जरांगेच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला, मला मत मिळाले नाहीत एका मोठ्या वर्गाची. आता मला सांगा ईव्हीएम मध्ये जरा गडबड आहे, तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा 1 लाख मतं मिळायला पाहिजे होती, माझी मतं का कमी झाली? मग हा एक मुद्दा विचारायला घेण्यासारखा आहे. बाकी आता हे ठीक आहे. काय लोकसभेला मात्र ते बरोबर होतं, आता चूक आहे ठीक आहे, शोधावे लागतात. कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असतं. ईव्हीएम एक निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणं सोपं आहे. धन्यवाद.